हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी पावभाजी तयार केलेली आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी पावभाजी तयार केलेली आहे। पावभाजी तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि बटाटा आपण यांची साल काढून चिरून घेतलेला आहे। तर आपण अर्धी वाटी बीट आणि 1 वाटी गाजर आणि 1 वाटी बटाटा, वाटाणा आणि फ्लावर घेतलेला आहे। पावभाजी शिजून लवकर तयार होण्यासाठी आपण कुकरमध्ये काही भाज्या शिजवून घेणार आहे। त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा बटाटा, 1 वाटी गाजर घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी, फ्लावर आपण धुवून चिरून घेतलेला आहे, वाटाणा आपण 1 वाटी घेतलेला आहे, तो आता यामध्ये घालत आहे, आणि बीट घेतलेला आहे। बीट आपण साल काढून चिरून घेतलेली आहे। बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्टी लागते। कुकरमध्ये घालून या भाज्या आपण शिजवून घेणार आहे। चवीसाठी आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद पावडर आपण यामध्ये घालत आहे। तीन ग्लास पाणी आपण आता या भाज्यामध्ये भाजी शिजण्यासाठी घालत आहे। कुकरला झाकण लावून आपण भाज्या शिजवून घेणार आहे। कुकरला आपण 3 शिट्ट्या देऊन सर्व भाज्या आहेत त्या शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये सर्व भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आता आपण कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। पावभाजीला फोडणी देण्यासाठी आपण हे साहित्य आता चिरून घेतलेले आहे। कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता दुसऱ्या बाजूला आपण पावभाजीची भाजी घालत आहे। पावभाजी तयार करण्यासाठी गरम कढईमध्ये आपण 1 पळी तेल घेतलेले आहे। यामध्ये आता आपण थोडे बटर घालत आहे। तेल आणि बटर आपण गरम करून घेत आहे। तेल आणि बटर गरम करून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण 1 छोटा चमचा जिरे तडतडून घेत आहे। जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे। तेलामध्ये कांदा आपल्याला सतत असे परतून भाजून घ्यायचा आहे। कांदा असा सतत तेलामध्ये परतून जरासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालत आहे। यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला तयार करून घेतलेला आहे। त्यातील 2 चमचे मसाला आता आपण तेलामध्ये घालून भाजून घेत आहे। अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा घालून हे सर्व मसाले आता आपण तेलामध्ये चांगले भाजून घेत आहे। मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये आता घालत आहे। टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी आपण टोमॅटोची पेस्टही करून पावभाजीला वापरू शकतो, पण मी या ठिकाणी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोही मिक्स करून आपण सर्व मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपण थोडेसे मीठ घालत आहे आणि थोडीशी हिंग पावडर यामध्ये आता आपण घालत आहे। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून भाजून घ्यायचे आहेत। तर मी असे सतत परतून सर्व मसाले, कांदा, टोमॅटो तेलामध्ये चांगला भाजून घेत आहे। तर असे परतून घेतच आपण कांदा आणि टोमॅटो आहे तो थोडासा मॅश करून घेत आहे। कांदा, टोमॅटो आणि मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिटे शिजवून घेणार आहे। कुकरमधील भाज्यांना आपण 3 शिट्टे देऊन भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। शिजवून घेतलेल्या भाज्या मॅशरने मॅश करून घेत आहे।
तर अशा आपण शिजून घेतलेला बटाटा गाजरही मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत। कढईमध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो 4-5 मिनिटे झाकून शिजवून घेतलेला आहे। झाकण ठेवून आपण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे। तो आता आपण परत एकदा परतून घेत आहे। यामध्ये आता आपण काही मसाले घालत आहे। त्यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आपण 2-2.5 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे। तोही आता यामध्ये आपण घालून चांगले आपण परतून घेत आहे। यामध्ये 1-1.5 चमचे कांदा लसूण मसाला घालून आपण हा सर्व मसाला परतून घेत आहे। पावभाजी मिक्स करायला लागते तेव्हा ते पावासोबत एकसाथ खायचं। आत्ताच करायचे आहे। शिमला मिरची चिरून घेतलेली ती राहिलेली ती आता मी यामध्ये घालून परतून घेत आहे। तर शिमला मिरची आपल्याला जेव्हा कांदा टोमॅटो आपण भाजून घेतो तेव्हाच घालून परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या घालत आहे। ज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आता आपण यामध्ये घालत आहे। कढईमध्ये भाज्या आपण घालून परतून घेत आहे। जर आपल्याला पातळ भाजी हवी असेल तर यामध्ये आपण गरम केलेले पाणी घालून पातळ भाजी तयार करून घ्यायची आहे। मीठ आपण भाज्या शिजवताना घातलेले आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचे आहे। गरम तव्यावरती आपण आता बटर टाकून पाव दोन्ही बाजूनी बटर लावून पाव भाजून घेत आहे। मुलांना डब्याला देण्यासाठी आपण गरम तव्यावरती बटर लावून पाव भाजून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये पावभाजीची भाजी आपली शिजून तयार झालेली आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी पावभाजी तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेली पावभाजी खायला खूप छान लागते आणि मुलांनाही खूप आवडते। तर आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।